सुरुवातीला दिशा सालियन प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दिशा सालियनच्या कुटुंबाशी दुरान्वये संबंध नाही, खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा आहे। कारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल। कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना मी सांगू इच्छितो। काहीही प्रचारामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं, मुनगंटीवारांचं वक्तव्य तर आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचा सीआयडीचा रिपोर्ट आहे। राज्याचे मूळ प्रश्न भटकता कामा नये, संजय गायकवाडांसह मिटकरींचं वक्तव्य। आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून काही निकाल झाला तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवन तर उद्ध्वस्त होईल। पण हायकोर्टात जरी गेले असेल आणि सीआयडीचा रिपोर्ट सीआयडीने पूर्ण चौकशी केली असेल तर हायकोर्टातनं काही वेगळं बाहेर पडलं असं काही वाटत नाही। आता राजकीय लोकांनी सुद्धा याला जास्त हवा देऊ नये, मला असं वाटतं तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे। 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न सुरू आहे, कोर्टात उत्तर देऊ। दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचं उत्तर। 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच आहे सातत्याने, कोर्टात आहे, कोर्टात बोलू। आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा, आरोप खोटे आहेत हे पुरावे द्या आणि आम्हाला खोटे ठरवा। निलेश राणेंचं आदित्य ठाकरेंना थेट आव्हान आहे। नैतिकतेच्या आधारावर आदित्य ठाकरेंनी राजीनामा देण्याची निलेश राणेंची मागणी आहे। नैतिकतेच्या आधारे असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे? तर बाबा माझं नाव आलंय, माझ्यावर आरोप झालाय, जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही। औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण त्यांच्यावरच उलटल्यानं दिशा सालियन प्रकरण शिजवलं गेलं, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा। औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढला, तो आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला म्हणून औरंगजेब त्यांच्यावरच उलटला। त्याच्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या 4 दिवसापासून शिस्त आहे। दिशा सालियनच्या वडिलांच्या याचिकेचा संबंध औरंगजेबाशी जोडणं नैतिकतेला धरून नाहीये, संजय राऊतांच्या टीकेला मंत्री उदय सामंतांचं उत्तर। त्या व्यक्तीच्या वडिलांनी पिटिशन दाखल करणं आणि त्याचा थेट संदर्भ औरंगजेबाच्या कुठच्यातरी एका विषयाशी जोडणं हे किती नैतिकतेला अनुसरून आहे मला माहीत नाही। उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन करून मुलाला वाचवा असं का म्हटलं? तुम्हालाही 2 मुलं आहेत, माझ्या मुलाकडून काही चूक झाली असेल तर वाचवा, मदत करा असं ठाकरे म्हणाले का? राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड हे सांगितलंय नितेश राणेंचा दावा। ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे 2 वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की तुम्हालाही 2 मुलं आहेत, माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर त्याला वाचवा, मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं। दिशा सालियन प्रकरणात केवळ राजकारण शिजवलं जात आहे, शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, अंबादास दानवेंची सरकारवर टीका। शिळ्या कढीला सातत्यानं ऊत आणण्याचा प्रकार स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीकडून हा केला जातो। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमेकांच्या विरोधामध्ये आंदोलन, दबाव आणला कशाला, न्याय हवाय दिशाला, फलक झळकावत घोषणाबाजी तर सरकारला साथ देणाऱ्या अध्यक्ष सभापतींचा धिक्कार असून मवियाकडून निषेध।